आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी पातळी लक्षणीयरित्या खालावल्याने 1952 पूर्वीच्या काळातील बामणोली गावाचे अवशेष पुन्हा एकदा दृश्यमान झालेत. या घटनेमुळे ऐतिहासिक आणि भावनिक जागृती निर्माण झाली असून पर्यटकांसह पुनर्वसित गावातील मूळ रहिवाशांची मोठी गर्दी उमटली आहे. कोयना धरण बांधण्यापूर्वी बामणोली परिसरात समृद्ध गावे वसली होती. वीज निर्मितीसाठी उभारलेल्या या प्रकल्पामुळे कोयना खोऱ्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली. बामणोलीसह इतर गावांचे पुनर्वसन करण्यात आले, तरीही पाणी ओसरल्यावर मातीची ओढ रहिवाशांना आपल्या मूळ भूमीकडे खेचून आणते. सध्या घरांचे पाये, भिंती, मंदिरांचे भग्नावशेष स्पष्ट दिसत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत. हे ठिकाण केवळ दर्शनाचे नव्हे तर इतिहास जागृत करणारे केंद्र बनले आहे. धरणामुळे सुमारे 101 गावे विस्थापित झाली. हजारो एकर शेती आणि जंगल पाण्याखाली गेल्याने स्थानिकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. आता जलाशय तळ गाठल्याने जुनी घरे, मंदिरे आणि वास्तूंचे अवशेष उघडे पडले आहेत. पुनर्वसित गावातील लोक आपल्या पूर्वजांच्या भूमीला भेट देत आहेत. एकीकडे आठवणी जाग्या होत असताना दुसरीकडे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने परिसरातील 105 गावांना जोडणारी जलवाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. बामणोली, तापोळा आणि शेंबडी भागातील बोटी उघड्यावर पडल्यात. बोटिंगवर आधारित पर्यटन व्यवसाय बंद पडला असून बोट चालक, मार्गदर्शक आणि दुकानदारांच्या उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण झालंय. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.